नमस्कार। आज 1 मे 2024 सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 1 मे ही तारीख आपण महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन म्हणून का साजरी करतो हे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। 80s 90s किंवा त्या आधीचे जे काही जनरेशन आहे त्यांना या तारखेचा इतिहास हा माहीत असणारच आहे, पण पुढील जी जनरेशन आहे, जी जनरेशन या पर्टिक्युलर तारीखला सुट्टीचा दिवस किंवा हॉलिडे म्हणून बघते, त्या लोकांना या तारखेचं महत्त्व कळावं किंवा या तारखेमागचा इतिहास कळावा, त्यासाठी हा व्हिडिओ आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण देशामध्ये राज्यांची विभागणी होणं अजून बाकी होतं। राज्यांची विभागणी ही भाषा आणि प्रदेश यांच्या आधारावर करण्यात आली। आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण महाराष्ट्राच्या विभागणीवर बोलणार आहोत। 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली, म्हणून या दिवसाला महाराष्ट्र दिवस म्हणून ओळखलं जातं। या दिवसाची अजून एक खास ओळख आहे, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस अशीही या दिवसाला ओळख आहे। हा दिवस यावा यासाठी 106 आंदोलक हुतात्मे झाले। 21 नोव्हेंबर 1956 रोजीची ही घटना आहे। या घटनेला आज आपण जाणून घेणार आहोत। फ्लोरा फाउंटनच्या परिसरामध्ये त्यावेळेला अत्यंत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई ही महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता। त्यामुळे महाराष्ट्रात राहणारे मराठी लोक अत्यंत प्रमाणात चिडले होते। त्यांच्यामध्ये अत्यंत प्रमाणात असा असंतोष निर्माण झाला होता। ते आपला असंतोष हा ठिकठिकाणी होणाऱ्या छोट्या मोठ्या सभांमधून दर्शवत होते। पण 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटनच्या समोरील चौकामध्ये कामगारांचा एक विशाल मोर्चा जमा झाला। हा मोर्चा आंदोलकांचा होता। आंदोलक आपलं आंदोलन हे अतिशय शांतपणे दर्शवत होते, पण त्यावेळेस पोलिसांकडून या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला। पण कुठल्याही अन्यायाला न जुमानता आंदोलकांनी आपलं आंदोलन हे सुरूच ठेवलं। त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री असलेले मोरारजी देसाई यांच्या आदेशावरून या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला। गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 106 आंदोलक हुतात्मे झाले। त्यानंतर सरकारला या आंदोलकांपुढे नमते घ्यावे लागले आणि त्यानंतर 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली। त्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 1965 मध्ये ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला होता, त्या ठिकाणी या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं। आज आपण त्याला हुतात्मा चौक या नावाने ओळखतो। त्यामुळे मला वाटतं हा जो दिवस आहे हा सुट्टीचा, हॉलिडेचा किंवा मजेचा नसून ज्या 106 लोकांनी मुंबई महाराष्ट्रापासून तुटू नये म्हणून प्रयत्न केले किंवा आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्यांची स्मृती किंवा त्यांची आठवण म्हणून हा दिवस ओळखला जावा अशी माझी इच्छा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद। जय महाराष्ट्र।